नमस्कार, मी स्वप्नील गोरंबेकर, SP9 मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 0 ते 100 या मालिका अंतर्गत आपण समाजामधील अनेक व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्या व्यक्तिमत्वांचा संघर्ष, त्याग आणि त्यांनी साध्य केलेले ध्येय, हे ध्येय आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. याच प्रयत्नातून आपणास आज एक दाम्पत्य आज आपल्या स्टुडिओमध्ये SP9च्या स्टुडिओमध्ये भेटावयास आलेलं आहे. आपल्या सर्व दर्शकांसमोर त्या आपले व्यथा, आपली कथा आपल्या सर्वांसमोर मांडतायत. आपल्या सर्वांसमोर आज दर्शक आहेत. या दर्शकांसमोर आहेत आदरणीय डॉक्टर मोहन गोखले सर आणि प्रिया गोखले मॅडम. या दाम्पत्याचं मी माझ्या या स्टुडिओच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर स्वागत. महत्त्वाचं म्हणजे यांचा प्रवास नेमका काय आहे, यांचं नेमकं कार्य काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून समस्त असणाऱ्या आपल्या दर्शकापर्यंत पोहोचवणार आहोत. सर, मुलाखतीकडे वळत असताना 2022चा आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार आपल्याला मिळाला. हा पुरस्कार ऐरागरा नतू खऱ्याला कुणालाही मिळत नाही. हे असं असताना हा पुरस्कार नेमका मिळाला, पण याच्याही पाठीमागे जाऊन डॉक्टर मोहन गोखलेंचं एक फॅमिली बॅकग्राऊंड आहे, आणि तो नेमका काय आहे? नमस्ते सर. ॲक्च्युली मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर SP9 मराठीचं मी पहिल्यांदा खूप खूप आभार व्यक्त करतो की आम्हाला स्टुडिओमध्ये बोलवल्याबद्दल. धन्यवाद सर. तर फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेलं तर सर, ग्रामपंचायत कर्मचारीचा मुलगा ते डॉक्टर मोहन गोखले, कुमार, श्री आणि डॉक्टर मोहन गोखले इथपर्यंतचा प्रवास कसा असेल या संदर्भात थोडीशी माहिती सांगताना एक गोष्ट लक्षात येते की वडील ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून नळ पाणी पुरवठा गेली 28 वर्ष काम करत आहेत. बरोबर. आई मोलमजुरी म्हणून काम करते. बरोबर. स्वतःची काहीच शेती नाही आहे. दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणे हाच उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि या साधनांच्या वरती आमचं पहिलीपासूनचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण. शिक्षणाबद्दल बोलायला झालं तर सर, 1ली ते 4थी पर्यंत आमचं शिक्षण हे वस्ती शाळा हंबीरराव पाटील नगर या ठिकाणी झालं. तिथून पुढचं जे 5वी ते 10वी पर्यंतचा प्रवास न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली गावामध्येच होतं, तर त्या ठिकाणी झालं. आणि ग्रॅज्युएशन नंतरचा जो प्रवास आहे त्या प्रवासाकडे वळत असताना एक गोष्ट लक्षात येते सर, किंवा 10वी नंतर आपण तर एक मिडल क्लास आणि मराठी माध्यमातली पोरं होतो, आणि 11वी नंतरला ऍडमिशन आपण सायन्समध्ये घेतलं. गडिंग्लज मध्ये घेतलं आपण. त्यामध्ये शिवराज कॉलेज गडिंग्लज या ठिकाणी 11वीला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतरचा प्रवास हा इतका वेगळा होता की माहीत नव्हतं की बाबा गाव कधी सोडलं नव्हतं, आणि गावानंतर डायरेक्ट आपण शहरामध्ये शाळा कॉलेजसाठी जात असताना मग 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. 11वी सायन्स, 12वी सायन्स झालं. आणि सगळ्यात मोठा टप्पा हा असतो की आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो. टर्निंग पॉईंट काय आहे तर आज सगळ्या प्रेक्षकांसमोर आपल्याला सांगताना आनंद होतोय, कारण मी इथपर्यंतचा प्रवास कसा केला गेला. तर सर, सगळ्यांसमोर सांगत असताना की मी 12वी फेल असलेला एक विद्यार्थी आहे, आणि 12वी फेल असून सुद्धा इथपर्यंतच्या उद्योजकतेच्या पायरीवरती आपण कसं जायला पाहिजे. तर बिझनेस मध्ये 2 गोष्टी अपेक्षित असतात सर, एक पेशन्स आणि सस्पेन्स. पेशन्स इतके पाहिजे की तुमच्यामध्ये संयम पाहिजे की बाबा मी इथपर्यंत कसा पोहोचलो, आणि सस्पेन्स इतकं पाहिजे की गुपित मला आणि माझ्या वडिलांना दोघांनाच माहित होतं की मी 12वी नापास झालो. बरोबर. आज देखील माझ्या पत्नीला जरी प्रश्न केला तर त्यांनाही न पटण्यासारखी गोष्ट आहे की 12वी फेल होऊ शकतो. आणि तिथून पुढचा प्रवास तर इतका वेगाने जोमाने व्हायला गेला की माझं BSc कम्प्युटर सायन्स कम्प्लीट झालं. जगत असताना मला पत्रकारिता आज गरजेची आहे, तर मला पत्रकारिता कम्प्लीट झाली. शिवाजी विद्यापीठाच्या जो सर्टिफिकेट ऑफ जर्नलिझम कम्प्लीट झालं. आणि हळूहळू 2014ला 12वी कम्प्लीट झाली सर. आणि 2016ला मी नाविन्य बहुउद्देशीय संस्था नावाची एक सामाजिक संस्था 4-5 मित्रांना एकत्र करून सुरू करण्याचं योजलं. तर सुरू करत असताना संस्था कुठे नोंदणी करतात, का करतात, कशासाठी केली जाते, त्याचा उद्देश काय असतील काही माहीत नव्हतं. आणि संस्थेची नोंदणी झाली सर. आपल्याला 21 जून 2016ला संस्थेची नोंदणी झाली. अजूनही तो दिवस मला आठवतोय की त्या दिवशी बेंदराचा सण होता, बेंदर होता. आणि 21 जून 2016ची रात्र सर मी याच कोल्हापूरच्या CBS स्टँडवरती झोपून काढलेली. आणि इथून पासूनचा खडतर प्रवास सुरू झाला. नाविन्य हे नाव ठेवण्या पाठीमागचं कारण असं होतं की मला माझ्या जगण्यामध्ये काहीतरी नाविन्य निर्माण करायचं आहे. माझ्या समोर येणारा समाजातील प्रत्येक माणूस हा समाधानकारक गेला पाहिजे. त्याचं कुठलंही काम असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, त्याला उद्योजकतेच्या बाबत असो. तर या संदर्भानं मग BSc कम्प्युटर सायन्स एकीकडे कम्प्लीट होत असताना नाविन्याची स्थापना झाली.
आणि नाविन्याची स्थापना होत असताना पुढे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आज आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आलेलो आहे, तर सामाजिक क्षेत्रामधली डिग्री एखादी आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणून MSW इग्नो युनिव्हर्सिटीतून कंप्लीट झाला. मास्टर ऑफ सोशल वर्क, सामाजिक कार्यातली डिग्री माझ्याकडे आली. हे करत असताना एक गोष्ट लक्षात आलं की आज 21व्या शतकामध्ये आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतोय, त्यामुळे मला कम्प्युटर येणं गरजेचं आहे. मग त्या कम्प्युटर मधलं बेसिक MSIT पासून ते ऍडव्हान्स HTML, XML, DHTML, जावास्क्रिप्ट लँग्वेज पर्यंतचं एज्युकेशन सगळं कम्प्युटर मधलं कम्प्लीट झालं. APLL नावाचं ऑर्गनायझेशन काम करत असतं, SM पॅसिफिक लर्निंग लिव्हरेज लिमिटेड. तर या ऑर्गनायझेशन मधून माझं कम्प्युटरच्या टोटल सगळ्या डिग्र्या कम्प्लीट झाल्या. आणि ह्या डिग्र्या कम्प्लीट करत असताना समाजामधला प्रत्येक माणूस माझ्यापर्यंत येत होता. तो अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, बेरोजगार असेल. आणि यासाठी मला काउन्सिलिंग सायकोथेरपी शिकणं गरजेचं होतं. म्हणून माझं सर MS इन काउन्सिलिंग सायकोथेरपी यामधून झालं. IBMS इन्स्टिट्यूट आहे, इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट सिस्टम, यामधून माझं MS कम्प्लीट झालं. आणि हे सगळं करत असताना आपण कुठेतरी शाश्वत विकासाच्या चळवळीला जात असताना निसर्गासोबत आपण काम केलं पाहिजे. म्हणून निसर्ग उपचाराची डॉक्टरेट मधली आपल्याला हे कम्प्लीट म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, तर त्यामधले सर्टिफाईड कोर्स कम्प्लीट झालेला आहे. आणि ह्या सगळ्या कोर्सेसच्या कम्प्लीट घेत असताना आज तुम्ही प्रथमतः एक विषय आला की बाबा आयडॉल्स ऑफ महाराष्ट्रामधला आयडॉल्स ऑफ कोल्हापूर म्हणून जो पुरस्कार देण्यात आला गेला, तर एखादा व्यक्ती पुरस्कार का देतो हे माहित नाहीये. माझी निवड कशी झाली, का झाली हे माहित नाही. आतापर्यंत काम करण्याचा आढावा विविध पद्धतीचा होता. आज सामाजिक काम बघत असताना बघायला गेलं तर सर आज 130 मुलं आमच्याकडे दत्तक आहेत, ज्याला आई वडील नाहीत, जे अनाथ आहेत. कोण मामाकडे राहतो, कोण आजी आजोबांच्याकडे राहतो. तर त्यांचा सगळा शिक्षणाचा खर्च हे आम्ही नाविन्य बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करत होतो. तर तो कसा केला जाईल? आज जर मी सर खिशातला पैसा घालून सामाजिक काम करायला गेलं तर तितकं सोपं नाही. तर मग काय करायला पाहिजे आपल्याला? म्हणून आम्ही एक उपक्रमाचं डिझाईन केलं सर, वेस्ट टू बेस्ट एज्युकेशन, रद्दीतून विद्येकडे हा एक उपक्रम राबवला. तर तो उपक्रम असा होता की आज समजा आज तुमच्यासारखे 4 लोक आपल्या समोर आहेत, तर काय बोलतायत की सर आज 100 रुपयाची देणगी द्या तुम्ही, पण त्या देणगीचा हिशोब विचारायला सुद्धा ती लोक येतात. म्हणून आम्ही काय केलं, तुमच्या घरात असणारी अडगळीची वया पुस्तकाची रद्दी आम्हाला दान करा, आणि त्या रद्दीतून येणाऱ्या पैशातून सर त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवला जातो. अशा पद्धतीने आपण वेस्ट टू बेस्ट एज्युकेशन हा उपक्रम राबवला. त्यानंतर जर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आज तरुण मुलं म्हणतात की बऱ्याच वेळा व्यवसाय मार्गदर्शनासाठी येत असताना म्हणतात की सर मला व्यवसाय करायचा पण माझ्याकडे पैसे नाही. एक काळ असा होता जर की बिस्लरी बॉटल मधलं पाणी आपण कधी पिल असं वाटलं नव्हतं, पण आज बिस्लरी शिवाय पाणी पित नाही. म्हणजे तथागत गौतम बुद्धांचं एक वाक्य आठवतं मला की जग हे परिवर्तनशील आहे आणि काळानुसार त्याला बदलत गेलं पाहिजे. तर सामाजिकतेतून उद्योजकतेकडे येत असताना माझा टर्निंग पॉइंट असा होता की आता मला उद्योजकता विकास करणं गरजेचं आहे. मग ते उद्योजकता विकास कशी करायला पाहिजे? आज तो उद्योजकता विकास करत असताना मला प्रत्येक गोष्टीतून मग एखादा कम्प्युटर सेंटर आम्ही चालू केलं, त्यातून शासकीय ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. असं जवळपास 7,500-8,000 हजार लोकांना मी कम्प्युटर लिटरेट केलं गेलं सर. मग कम्प्युटर लिटरेट होऊन पुन्हा त्यांच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी परत एकदा बेरोजगार झालोय, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे तरी सुद्धा मला जॉब मिळत नाही. आणि मग माझ्या यशाचं गमक असं आहे की आज मी जर एवढा हाय क्वालिफाईड एज्युकेशन असणारा तरुण असेल, वयाची 28 वर्ष आता रनिंग चालू आहे, आणि 28 वर्षानंतर एवढ्या एज्युकेशन डिग्री असताना जर मला नोकरी लागत नसेल, खूप मोठा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला. तर चूक माझी नाही आहे, तर व्यवस्थेची चूक आहे. आणि मला त्या व्यवस्थेला दोष देण्या इतका वेळ नाहीये. तर आपली अवस्था आपणच बदलायला पाहिजे. म्हणून आम्ही उद्योजकतेच्या वाटेकडे वळण्यास सुरुवात केली आणि स्वप्नपूर्ती ग्रुप ऑफ कंपनीज या फर्मची आमची स्थापना झाली. तर या माध्यमातून काय होईल? स्वप्नपूर्ती ग्रुप ऑफ कंपनीज, तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल, महिला बचत गट हे सबलीकरण होतील. एक महिला सक्षमीकरण करत असताना ग्राउंड लेवलला आपल्याला काय अडचणी येतात या सगळ्या गोष्टी आल्या. आणि आज हे सगळं करत असताना मित्रमैत्रिणी काय म्हणतील, समाज काय म्हणेल याच्याशी काही घेणं नाही. क्या कहते लोक सबसे बडा रोग. कारण आज आई वडील त्यांची प्रेरणा असेल, त्यांनी आम्हाला जर शिक्षितच केलं नसतं तरी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. म्हणजे असे बरेचसे प्रश्न मनामध्ये होते आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असणारं हाय क्वालिफाईड एज्युकेशन आणि उद्योजकता विकास या 2 गोष्टींच्यामुळे मला त्या प्रश्नाचं उत्तर सर मिळालेलं आहे.
ह्या सगळ्या प्रश्नांच्या आणि ह्या सगळ्या कामाची दखल घेऊन सर वयाच्या 25व्या वर्षी WHRPC वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशन प्रोटेक्शन यांनी मला वयाच्या 25व्या वर्षी हॉनररी डॉक्टरेट दिली सर. ओके. कारण सांगायला आनंद होतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वयाच्या 25व्या वर्षी डॉक्टरेट मिळणारा मी एकमेव तरुण होतो. आणि एकमेव तरुण होण्याचं कारण सुद्धा माझ्या पाठीमागे असणारे पेशन्स, सस्पेन्स, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटल्या. तर सर महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यात ओपन सिक्रेट आपल्या दर्शकांसमोर ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. की आपण 12वी फेल आहात. तसं आमचे गुरुवर्य डॉक्टर A.D. कुंभार सर प्राचार्य ते सुद्धा डायरेक्ट सांगायचे की हे ओपन सिक्रेट आहे की मी 12वी फेल आहे, पण आज ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांचं MBA त्यांनी इंग्लिशमधून कंप्लीट केलं आहे. तुमचा हा प्रवास सुद्धा तितकाच हा खडतर आहे. हे असं असताना वयाच्या 25व्या वर्षी आपल्याला डॉक्टर मान्यता मिळते. हे कोल्हापूर जिल्ह्यातला हा पहिला युवक आहे कमी वयाचा, आणि हा तुमचा बहुमान आहे, सन्मान आहे, तो तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आहे. हे असं असताना अनेक माध्यम समूह, वृत्तपत्र असतील, हे आपले जेव्हा आपला गौरव करतात तेव्हा आपल्याला कसं वाटतं? सर आयुष्यामध्ये पहिला पुरस्कार मला मिळाला तो युवा समाजरत्न पुरस्कार मिळाला. उस्मानाबाद नळदुर्ग या ठिकाणी मिळाला. तर सांगण्याचं तात्पर्य असं होतं, जर पुरस्कार मिळाल्याची पत्रिका मला आली, पण कुरुकली पासून उस्मानाबाद पर्यंत जाण्यासाठीचे पैसे माझ्याकडे नव्हते. पुरस्काराला तरी जायचं होतं. आयुष्यात एक टर्निंग पॉइंट मिळाला 2018 साली. डिसेंबर महिना चालू होता आणि पुरस्काराची न्यूज आली की परिवर्तन सामाजिक संस्थेमार्फत सर कोल्हापूरसाठी आपण हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आम्ही ती तडजोड केली. आज माझे सहकार्य म्हणून काम करतायत. आदर्श कोणाला मानायचं हा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो सर, त्यावेळी सगळ्यात महत्वाचं असतं की एक लहान मूल सुद्धा माझा आदर्श होऊ शकतो, एखादा वयस्कर माणूस सुद्धा माझा आदर्श होऊ शकतो. आणि आज माझ्यासोबत काम करणारे सहकारी असतील काय, आज वेदगंगा मल्टीपर्पज, आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये एक मल्टीपर्पज नाव ठेवलेलं आहे. तर मला एका उद्देशावरती काम करायचं नाही, तर मला बहुउद्देशीय काम करायचं आहे. तर आज पुरस्काराला जाण्यासाठीचा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी खर्च करण्याचं मला सांगण्याचं तात्पर्य, आणि मला अभिमान आहे की माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकारी आहेत सर राजश्री मदाळे मॅडम. त्यांनी त्यावेळी मला 2018 साली 5,000 रुपये सर दिले होते की सर तुम्ही जा, आज पुरस्कार मिळतोय तर तुम्ही गेलं पाहिजे. म्हणजे पाठीवरती थाप आणि शाबासकी देणारं कोणतरी असेल तर काम करायला नक्कीच प्रेरणा मिळते सर. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणचं मला एक वाक्य वाटतं, ना शाल ना फेटा, राज्यस्तरीय युवा सन्मान हाच मोठा माझा अभिमान. अशा पद्धतीनं तो प्रवास तर सुरू झाला आमचा. आणि तिथून पहिला पुरस्कार सामाजिक परिवर्तन संस्थेचा मिळाल्याच्या नंतर विदिन एका महिन्यामध्ये सर पुरस्कारांची मालिकाच चालू झाली. दुसरा पुरस्कार आधार इंडिया फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन पर्यटन विकास यांच्या माध्यमातून मिळाला, मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते. तर प्रत्येक गोष्ट ही नव्यानं शिकण्यासारखी माझ्यासाठी होती. पुरस्कार काय आहे, कोणाला दिला जातो हे माहित नव्हतं. आणि आज सिच्युएशन अशी आहे सर की पुरस्कारासाठी मानांकन ज्यावेळी मिळतं त्यावेळी वाटतं की बाबा आज मलाच का दिला जातोय, माझ्यासारखे हजारो युवक तयार झाले पाहिजेत की त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे. हे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले, ज्या अर्थी पुरस्कार मिळाले त्या अर्थी जबाबदारी वाढली. 100% सर. मग त्यामुळे जबाबदारी वाढली, त्या पद्धतीनं तुमचं कार्य त्याच्यामध्ये कंटिन्युटी आहे का? 100% कंटिन्युटी आहे. कंटिन्युटी म्हणण्याचं कारण काय आहे, एक पुरस्कार म्हणजे 10% काम तुमचं वाढतं. बरोबर. आज 2018 मला पुरस्कार मिळाला, मी नाविन्य बहुउद्देशीय संस्थेचा एक चेअरमन म्हणून काम करायला लागलो. ज्यावेळी दुसरा पुरस्कार मिळाला त्यावेळी मला स्वप्नपूर्ती फाउंडेशन ओपन करावं लागलं. स्वप्नपूर्ती कधी होते तर एखादी गोष्ट पूर्ण केल्याच्या नंतर स्वप्नपूर्ती होते. आम्ही ती स्वप्नपूर्ती होण्या अगोदर स्वप्नपूर्ती तयार केली. काय स्वप्नपूर्तीचं काम असेल ते सुद्धा स्वप्नपूर्ती मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन आहे. मग ह्या गोष्टी आता तुम्ही म्हटला त्या पद्धतीने की बाबा तुमची जबाबदारी वाढल्या. मग जबाबदारी माझी मी जी छाननी केली होती 2016ला माझी जबाबदारी काय होती,
तर लहान मुलं जे अनाथ आहेत त्या मुलांची जबाबदारी करणं. 2018ला माझी जबाबदारी काय वाढली तर एकीकडे उद्योजकता निर्माण करणं आणि दुसरं आहे ते महिला सबलीकरण या विषयावरती काम करणं. आज मार्केटमध्ये काम करत असताना बहुजनांचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो सर, तर तो आर्थिकता या विषयावरती प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही सर वेदगंगा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू केली, जेणेकरून मी 10 लोकांना उद्योजकता निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत करू शकेन. याची प्रेरणा अशी आहे सर की HDFC बँकेनं मला व्यवसाय चालू करण्यासाठी लोन दिलं नाही, कर्ज दिलं नाही, म्हणून मी माझी स्वतःची वेदगंगा कोऑपरेटिव्ह चालू केली. आज 2020 साली. हा नाही म्हणजे तुम्हाला HDFC बँकेने जे लोन नाकारलं ते कोणत्या साली नाकारलं? 2020 लाच. 2020 ला. ओके. 2020 साली माझ्या कागदपत्रांची सगळी पूर्तता पूर्ण असताना, मी त्या क्रायटेरियामध्ये बसत असताना, गव्हर्नमेंटनं मला मंजुरी दिली असताना सुद्धा HDFC बँकेनं ते कर्ज नाकारलं. का नाकारलं याचं उत्तर त्यांनी मला देऊ शकले नाही. तर ही प्रेरणा सोबत घेऊन सर आम्ही वेदगंगा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आणि आज 2024च्या सुरुवातीला सर 4.5 कोटी पर्यंतचा ठेवी आपल्याकडे आहेत. क्या बात आहे. 1,87,00,000 आपण कर्ज वितरण केलेलं आहे. आणि एवढं होत असताना 1% सर आज सहकारामध्ये बघायला गेलं तर आम्ही NPA मध्ये नाहीये. याचा खूप मनापासून आनंद होतो. तुम्ही जे कर्जाची मागणी केली होती HDFC कडे ती किती हजाराची किंवा किती लाखाची होती? सर कर्जाची मागणी माझी होती ती 15 लाखाची होती. ओके. दर्शको, एक समजून घेण्यासारखा विषय आहे आणि खरोखर आत्मीयतेनं या माणसाचं कौतुक करायला पाहिजे आणि आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे अशी ही गोष्ट आहे. लक्षात घ्या, 15 लाखाचं कर्ज आपण एखाद्या व्यवसायासाठी मागितलंय, पण HDFC नॅशनलाइज बँकेनं ते नाकारलं आणि ते नाकारलं आणि त्या उभारीतून जसा फिनिक्स पक्षी राखेतून उभा राहतो त्या पद्धतीनं हा व्यक्ती उभा राहिला आणि या व्यक्तीनं स्वतःची आणि आपल्या सहकार्यांना घेऊन वेदगंगा मल्टीपर्पज ही बँक उभा केली आणि आज 4.5 कोटींच्या ठेवी अवघ्या 3 वर्षामध्ये यांच्याकडे आहेत. तर खरोखर प्रेरणादायी प्रवास आहे आणि हा प्रवास प्रत्येकानं आपल्याला जर जिथं नाकारलं जाते तिथून आपल्याला काही शिकायला मिळते हे लक्षात घेऊन आणि आपण उभारता येतं पुन्हा नव्याने, हा एक संदेश यांच्या या व्यक्तिमत्वातून आपल्याला नक्कीच मिळतो. आता थोडंसं सर तुमचं त्याला बाजूला ठेवूयात. मॅडम, आता तुमच्याकडे वळतोय. तुमचं लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आमच्या लग्नाला लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज असं दोन्ही पण म्हणता येणार नाही. कारण की लहान असल्यापासूनच मला पण समाजकार्याची आवड होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून मी काम करायचे. बऱ्यापैकी मी शिकत असतानाच लहान मुलांचे क्लासेस घ्यायचे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. नंतर सरांची ओळख झाली, त्यांचं काम बघितलं, त्यांची म्हणजे समाजाप्रती असलेली धडपड बघितली, त्यांची काम करण्याची एक पद्धत असते ती मला आवडली. आणि ह्या सगळ्यांचंच कारण आहे की म्हणजे दोघांचा सुद्धा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सेम होता. हा दोघांचा विचार जुळला आमचा आणि ह्यामधूनच आम्ही लग्नाचा विचार केला. समविचारी माणसं ज्यावेळी एकत्र केमिस्ट्री जुळली. ओके, काय अडचण नाही. हे फार महत्वाचं आहे की आपण दिसण्यावरती, आत्ताच्या मुलींचं काय की दिसण्यावरती भाळलं जातं आणि अंतर्मनामध्ये काय याचा विचार किंवा त्याचं कर्तृत्व काय याच्यावर जास्त लक्ष दिला जात नाही. पण तुम्ही त्यांचं कर्तृत्व बघितलं, त्यांचे काम करण्याची पद्धत बघितली, त्यांचा स्वभाव बघितला आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की लव्ह मॅरेज ही म्हणता येत नाही, अरेंज मॅरेज म्हणता येत नाही, पण 100% हे तुम्ही त्यांच्या कार्यावरती केलेलं प्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही दोघे एकत्र आलात आणि त्याच्यामुळे एक नाविन्यपूर्ण ह्या असणाऱ्या कागल तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल यांना एक वेगळ्या पद्धतीचं लोकांना तुम्ही रोजगार देताय किंवा त्यांना उभारताय, ते नाविन्यपूर्ण उभारताय. त्याच्या पुढे जाऊन मॅडम आपल्याकडं दुसरा प्रश्न मला असा विचारायला वाटतोय. आजच्या मुलींची लाईफस्टाईल फार वेगळी आहे. आजच्या मुलींना जेव्हा जोडीदार निवडायची वेळ येते तेव्हा त्या प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपला असणारा जोडीदार हा पुणे मुंबईला राहणारा असावा, आपल्याला विकेंडला मोठमोठ्या मॉलमध्ये घेऊन जाणारा, शॉपिंग भरगच्च करणारा, चांगल्या ठिकाणी 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण लंच केला पाहिजे, डिनर केला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असताना तुम्ही ग्रामीण भागातला आपला जोडीदार निवडला, काय सांगाल?
प्रत्येक मुलीचा जोडीदार म्हणजे आपला जोडीदार कसा असावा याचा प्रत्येक मुलगी ठरवत असते. म्हणजे कोणाचं कसं असेल की घोड्यावरून पांढऱ्या घोड्यावर मिळणारा राजकुमार असेल किंवा हँडसम चार्मिंग असा दिसणारा मुलगा, पैशाने श्रीमंत असणारा, गडगंज श्रीमंत असणारा मुलगा, अशा बऱ्याच मुलींची स्वप्न असतात. पण माझा जोडीदार निवडण्याची एक पद्धत वेगळी होती की तो समाज कार्य करणारा असावा. तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचून त्या लोकांना काहीतरी रोजगार असेल, त्यांची काही अडचणी असतील त्या दूर करणारा असावा. आणि तसा असेल तर मी त्याच्यासोबत राहून सुद्धा काम करू शकते. म्हणजे त्याच्यासोबत राहून काम करण्याची इच्छा होती. आणि त्यामुळे सरांना बघून म्हणजे जेव्हा ओळख झाली तेव्हा आकर्षण म्हणजे त्यांच्या कामाकडे झालं माझं. म्हणजे बराच विरोध होता मला की नको लग्न नको करायला किंवा असा बराच विरोध मला होता. पण मी ठाम होते की मला असाच मुलगा हवाय जो चार चौघा लोकांच्या मध्ये उठून बसणारा, ओळखी असणारा आणि बऱ्याच लोकांची म्हणजे काम नाव सांगितल्यानंतर काम होईल असा मुलगा मला हवा होता. तो मला मिळालाय. तर मी मग ज्यांनी नकार दिला ते आज खुश आहेत का तुमच्या? नक्कीच खुश आहेत सर. म्हणतायत की चांगलं झालं, तुझा डिसिजन योग्य होता आणि खरंच खूप चांगलं झालं. तुला चांगला सपोर्ट करणारा आणि तुझ्या स्वप्नांना सपोर्ट करणारा मुलगा तुला मिळाला आणि तुझा निर्णय खरंच योग्य होता. बरोबर. तर मॅडमांनी फार सुंदर या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे की नकार असताना सुद्धा आपण तो धाडसार निर्णय घेतला आणि त्या नकाराला ज्यांनी नकार दिला ते आज खुश आहेत. आणि म्हणून हे दाम्पत्य अगदी सुखी समाधानी आणि सुखी समाधानी असताना अनेकांची घरं सुद्धा सुखी समाधानी राहावीत यासाठी नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत, वेदगंगा सहकारी संस्थेच्या मार्फत काम करत आहे. सर, आपल्याकडे येत असताना मला विचारावंसं वाटते की फार कमी वयामध्ये आपण हे अचिव्हमेंट केली. मग हे अचिव्हमेंट करत असताना आपल्यासमोर प्रेरणास्थान काय होतं? सगळ्यात महत्त्वाचं आहे सर, कुठल्याही गोष्टीची अचिव्हमेंट करत असताना आज मी घरापासून स्टुडिओपर्यंत आलो. बरोबर. याचं कारण माझं फिक्स होतं, मला तिथपर्यंत का पोहोचायचं. आणि आयुष्याचे एबीसीडी ज्यावेळी क्लिअर होते, ए फॉर अटॅचमेंट, मला माझ्या स्वप्नांसोबतची असणारी अटॅचमेंट होती. बी फॉर बिलीव्ह ऑन युअर सेल्फ, मला माझ्या वरती असणारा विश्वास होता. डी फॉर डेस्टिनेशन, मला कुठं पोहोचायचं आहे. आणि सी फॉर मला कुणाशीही कंपॅरिझन करायची नाही, मला कुणाकडेही कंप्लेंट करायची नाही, मला कुणालाही क्रिटिसाइज करायचं नाही. ज्यावेळी माझ्या आयुष्याच्या एबीसीडीचा प्रॉपर वे माझ्याकडे होता त्यावेळी माझ्यामध्ये असणारी प्रबळ इच्छाशक्तीच मला इथपर्यंत पोहोचू शकते. ओके. म्हणजे ही प्रेरणा जी आहे ती तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल. प्रबळ इच्छाशक्ती असेल, बर्निंग डिझायर. एखादा पेट्रोलचा भडका ज्या पद्धतीने उडतो तसा भडका इच्छाशक्तींचा उडला तर 100% माणूस पुढे जाऊ शकतो. याचं प्रेरणास्त्रोत मला काही लोकांना द्यावं लागतं. त्यामध्ये आहेत की एक पयोध इंडस्ट्रीज लिमिटेड, हिंगणगाव, तर देवानंद लोंढे आणि स्नेहल लोंढे जोडपं असं काम करतं सर. त्यांच्या आज इंडस्ट्रीमध्ये हँडग्लोवची फॅक्टरी आहे. 800 महिला काम करतायत, म्हणजे 800 कुटुंबांना उभं करण्याचं बळ त्यांच्यामध्ये आहे. तर ही गोष्ट करत असताना त्यांनाही चांगल्या गलेलट्ट पगाराची नोकरी होती, परदेशामध्ये काम करायचे, चांगले एज्युकेशन होतं, तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये येऊन करण्याचं काम करण्याची त्यांची असणारी प्रेरणा. आणि आज टाटा प्रोडक्शन सोबत टाईप आहे पयोध इंडस्ट्रीज, यांची प्रेरणा आहे. दुसरं आपण नाव घ्यायला गेलो तर आमचे रिलेटिव्ह आहेत सातापा कांबळे म्हणून, चैतन्य अपंगमती विकास महाविद्यालय, गडिंग्लज. तर यांच्याकडे बघताना एक प्रेरणा अशी होती, त्याही जोडप्याकडे बघताना सर एखाद्या घरातल्या मुलाला सांभाळणं सोपं असतं, पण 50 घरच्या मुलांना ते अपंग आहेत, फक्त अपंग आहे तर ती मतिमंद सुद्धा आहे. आणि त्या मतिमंदांना गतिमंद करण्याचं काम चैतन्य अपंगमती विकास विद्यालयातून केलं जातं. त्यांचा इतिहास, त्यांचा संघर्ष आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर व्यवसायाची प्रेरणा ही घरातून होते. ओके. आज प्रत्येक युवकाला विचारलं मी टाटांसारखा होणार, मी अंबानी सारखा होणार,
पण माझं मत असं आहे की माझ्या व्यवसायाची सुरुवात ही माझ्या घरातून झाली आणि आज व्यवसायाचे मल्टीपर्पज वेने आम्ही काम करतोय. कम्प्युटर सेक्टर मधला व्यवसाय असेल, आज मॅन्युफॅक्चर स्वप्नपूर्ती ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज म्हणून आज मॅडम काम करतात. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करत असताना एक व्यवसाय माझ्या डोळ्यासमोर आला. कोण म्हणेल मला कपड्यांचं दुकान टाकायचं आहे, कोण म्हणेल मला ट्रॅक्टरची डीलरशिप घ्यायची आहे. तर आमच्या डोळ्यासमोर मी तुम्हाला म्हटलं की माझी प्रेरणा ही घरातूनच आहे. तर माझ्या घरामध्ये तूर डाळ आणि चटणीशिवाय दुसरं काय मिळायचं नाही. त्यामुळे माझ्या व्यवसायाचा सगळ्यात मोठा प्रोडक्ट बाहेर पडला तो डाळीचं मॅन्युफॅक्चरिंग करणं. आणि आम्ही आज सर्व प्रकारच्या डाळी मॅन्युफॅक्चर करतोय, सगळ्या प्रकारच्या डाळी पुरवतोय. जवळपास कोल्हापूर जिल्ह्याला महिन्याला 100 टन डाळ आमची जाते. क्या बात आहे. म्हणजे याची प्रेरणा कुठून कशी होते, जर मला ती डाळच खायला मिळाली नसती, मला जर पिझ्झा बर्गरच मिळाला असता तर मला आज ते डाळीचं प्रोडक्शन कधीच सुरुवात झालं नसतं. म्हणजे एखाद्या व्यवसाय पाठीमागे असणारे इमोशन्स, भावनिकता काय आहे, ह्या गोष्टी घेऊन सर आम्ही आज समाजामध्ये काम करतो. बरोबर. 100 टन डाळ आपण कोल्हापूर जिल्ह्याला पुरवतो. जिथं मॅन्युफॅक्चर आपण डाळ केली जाते सध्या आता, ते तुमच्या माध्यमातून किती कुटुंबामध्ये आज डाळ शिजते? अच्छा सर, आता 10 कर्मचाऱ्यांचं काम, कर्मचारी म्हणून आपल्याकडे काम करतात. ओके. आणि ते सगळे कर्मचारी हे मिडल क्लास आणि म्हणजे पुअर बॅकग्राऊंड मधले आहेत. बरोबर. तर कसं असतं, स्वतःचं घर चालवणं सोपं असतं, पण 10 जणांची कुटुंब चालवणं इतकं सोपं नाही. आज आपण डाळ मिलच्या कंपनी मधल्या कर्मचाऱ्यांचा विषय बघितला, आज मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी मध्ये कर्मचारी आहेत, त्यांचा विषय असेल, आज स्वप्नपूर्ती फाउंडेशनला सामाजिक काम करणारी टीम असेल, म्हणजे जवळपास 40 ते 50 लोकांच्या घरामध्ये सर आम्ही एक हास्य फुलवण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जातं. 100% येणाऱ्या दिवसात त्यांची असणारी स्वप्नपूर्ती आम्ही आमच्या माध्यमातून पूर्ण करू. सर्वात महत्वाचं आहे की नोकरी करण्यापेक्षा किंवा नोकरी मागण्यापेक्षा आपण नोकरी देणार व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं व्यवसायाची वृद्धी करत असताना मोहन गोखले सरांनी या ठिकाणी 50 असणारे जे त्यांचे कर्मचारी आहेत यांच्या घरामध्ये दररोज चांगल्या पद्धतीनं डाळ शिजते, चांगल्या पद्धतीनं खायला मिळतं, असे नोकरी बनणारे हात बनले पाहिजेत, ह्या पाठीमागचा एक उद्देश आहे. सर, हा प्रवास असताना भविष्यात अनेक प्लॅनिंग असतील. आत्ता तुमच्या किती फर्म आहेत, काय काम करतात आणि भविष्यातलं आपलं नियोजन कसं आहे? ॲक्च्युली जर उद्योजकता विकासच्या दृष्टिकोनातून बोलायला गेलं तर आजचा तरुण हा एज्युकेटेड आहे, क्वालिटी एज्युकेशन त्याच्याकडे आहे. याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. तर माझ्याकडे एवढं हाय क्वालिफाईड एज्युकेशन असून जर मी नोकरी लायक बनत नसेल तर मी खराब नाही आहे, सिस्टम खराब आहे. आणि सिस्टमला बदलत बसण्यापेक्षा जर आज मी एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं, आज मी एखादं आज कॉमर्सच्या साठीचे असणारे आमच्या बँकिंग मध्ये काम करते, आज ज्याचं MSW BSW झालेलं आहे ते आमच्या सोशल वर्किंग मध्ये काम करते. तर आता सध्या आमचे 5 फर्म काम करतायत सर. नाविन्य बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम चालूच आहे. त्यानंतर स्मार्ट सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर हा एक आम्ही प्रोफेशनल एक टायटल तयार केलं किंवा सोशल वर्क करतोय, पण ते कसं करायला पाहिजे तर स्मार्ट करायला पाहिजे. यासाठी आम्ही स्मार्ट सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून केंद्र शासनापर्यंतच्या ज्या काही योजना असतील ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या फर्माच्या माध्यमातून केलं जातं. दुसरं आहे स्वप्नपूर्ती ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग युनिट सध्या सुरू आहे. तर त्या माध्यमातून 10 कर्मचारी काम करत आहेत. सध्या आपले कोल्हापूरची डिमांड 100 टनाची आहे. तर 100 टनाची पूर्तता सर आम्ही फक्त 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे. 100 टनाचा टप्पा पार केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आमच्या मनामध्ये आलं की आमचं एखादं असं फाउंडेशन पाहिजे की ते स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय फाउंडेशन झालं पाहिजे. ज्यावेळी एखादा शब्द, एखादं नाव आपण मार्केटमध्ये घेऊन जातोय तर त्या नावाकडे बघितलं जातं, माझ्याकडे बघून नाही. तर त्या नावाकडे बघून मोहन गोखले मोठा होईल, प्रिया गोखले मोठी होईल. पण मोहन गोखले म्हणजे स्वप्नपूर्ती फाउंडेशन नाही, तर स्वप्नपूर्ती फाउंडेशन म्हणजे मोहन गोखले असेल. तर या थीम मध्ये सर सध्या आम्ही काम करतो. अशा पद्धतीनं सरांचं हे काम त्यांच्या 5 फर्ममध्ये सध्या सुरू आहे. सर, आजचा तरुण जो आहे तो तरुण थोडंसं नोकरीकडे वळताना दिसत नाही आणि थोडंसं व्यवसायाकडे वळताना दिसत नाही. एखाद्यानं व्यवसाय स्वीकारला तर व्यवसायामध्ये अगदी कमी वेळामध्ये जास्त इन्कम व्हावा. अगदी कसं कोणताही जर व्यवसाय जर बसवायचा झाला तर त्याला वेळ लागतो. ती गाडी म्हणजे फर्स्ट गिअरमध्ये आपल्याला गाडी पहिल्यांदा
स्टार्ट करायला लागते. डायरेक्टली आपण 4थ्या गिअरवरती गाडी घेऊ शकत नाही. पण प्रत्येक युवकाला आता वाटतं की व्यवसायामध्ये आपला 4th गिअर पडला पाहिजे. हे असं असताना कुठेतरी निराश होऊन आपण सुरू केलेला व्यवसाय उद्योग हा थांबला जातो आणि तिथून वेगळी वाट आताच्या युवकांची धरताना दिसते. हे असं होत असताना आजच्या युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल? टॉर्चर कॅन बी चेंज युअर लाईफ. एखादा माणूस ज्यावेळी तुम्हाला टोचून बोलतोय त्यावेळी 100% तुमच्यामध्ये आग निर्माण होते. बरोबर. दुसरा मुद्दा आहे की आजच्या तरुणाला कमी कालावधीमध्ये श्रीमंत व्हायचं आहे. बरोबर. त्याच्या डोळ्यासमोरचे आदर्श, मला सर्वांनाच क्रिटिसाइज करायचं नाही, पण त्याच्या डोळ्यासमोरचे आदर्श असतानाचे दिसतात अंबानी, टाटा, बिर्ला. मग टाटा बिर्ला जरी हे आता श्रीमंत असतील तर ते काय एका रात्रीत श्रीमंत झालेले नाहीत. सर आज मी तुम्हाला म्हटलं की गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही 4.5 कोटीपर्यंतच्या टीव्ही गोळा केल्या. आयुष्यामध्ये आणि व्यवसायामध्ये मोठं व्हायचं असेल तर 1000 दिवस, 1000 दिवस एखाद्या गोष्टीच्या मागे लागावं लागतं. 1000 दिवसामध्ये तुम्हाला विविध पद्धतीचे अनुभव येत असतात. चांगले वाईट अनुभव येत असतात, वाईटही अनुभव येत असतात. तुम्हाला बोलणारे समाजातील असतात. समाज हा तेल लावलेल्या पैलवानासारखा आहे. मला या ठिकाणी नमूद करावं वाटते, कितीही चांगलं करा, तुमचा काही ते स्वार्थ असेल, तुम्ही काही करू नका, ह्याला काही जमतच नसेल. त्यामुळं तुम्ही त्या समाजाला कितीही जवळ करायला गेलात तर त्याचा हात निसटणार. त्यामुळे तेल लावलेल्या पैलवानासारखा समाजाला मी उद्देशून बोलतोय. खूप जबाबदारीपूर्वक शब्द आपण असं बोलतोय, कारण स्ट्रगलिंग शिवाय आयुष्यामध्ये काय होत नसतं. आज जर एखाद्या तरुणाला व्यवसाय करायचा असेल तर माझं सांगणं त्याला असं असेल की तू 1000 दिवस त्याच्यावरती स्टडी करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आज जर मी वेदंगा मल्टीपर्पज मध्ये 1000 दिवस राहिलोच नाही तर माझ्या 4 कोटी नाही 4 लाख सुद्धा मला जमा होऊ शकणार नाही. 1000 दिवसामध्ये समाज नाव ठेवणारा असेल, 1000 दिवसामध्ये फॅमिली मधले म्हणणार असतील, 8 वाजता उठतोय, सूट बूट घालतोय, कुठे जात असेल, संध्याकाळी आज आम्हाला 1 वर्षाचं लहान बाळ आहे, त्याला घरी सोडून सुद्धा आम्ही आज समाजामध्ये काम करताना दिसतो. तर मी माझ्या पत्नीला सांगितलेलं आहे तुझ्या ध्येयापर्यंत तुला पोहोचायचं आहे. त्यामध्ये किती तुला अडचणी निर्माण होतात, तुला किती त्रास होतोय याच्याशी काही देणं घेणं नाही. ज्यावेळी 1000 दिवस सर तुमचे पूर्ण होतात त्यावेळी तुम्ही एका विशिष्ट लेवलला पोहोचलेला असतात. त्यावेळी तुमच्यामध्ये यश तुमच्यापासून कधीच दूर लोटू शकत नाही. त्यामुळे आजच्या तरुणाने व्यवसायाकडे 100% वळावं. व्यवसायाशिवाय गत्यंतर नाही. नोकरी याचा अर्थ आहे जस्ट ओबे द बॉस, बॉसच्या गुलामीतच राहावं लागेल. या अनुषंगाने जर नोकरीकडे वळा तर हजारो लोकांच्या हाताला काम आपण 100% देऊ शकेल. तर आजच्या तरुणांनी हे निश्चित फॉलो करणं गरजेचं आहे की एखाद्या व्यवसायाला किमान 1000 दिवस हे द्यावे लागतील आणि तिथूनच जाऊन पुढे हा जो प्रवास आहे तुमचा यशाचा मार्ग तुम्हाला त्याची गुरुकिल्ली तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तर सर हा प्रवास असा घडत असताना आजच्या युवकांचं अनेक फॅशन एक वाढले आता की पांढरी कपडे घालायची आणि नेतेगिरी, आपल्या असणारा जिल्ह्याचा नेता असेल किंवा अनेक खासदार असतील, आमदार असतील किंवा पंचायत समिती सदस्य यांच्या पाठीमागे फिरायचं आणि आपण सुद्धा नेता बनलं पाहिजे अशा स्टाईलमध्ये जगायचं. हे जगत असताना पाठीमागे घरची काय परवड झाली याच्याकडे सुद्धा कदाचित दुर्लक्ष होतंय. हे असं असताना आपण त्यांना काय सांगू शकाल? प्रश्न उत्तम आहे सर, पण सगळ्यात मोठं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की राजकारणी लोकांना समाजकारण करणाऱ्या लोकांची जास्त भीती असते. बरोबर. लक्षात आलं? कारण राजकीय लोकांना नेता हा नेताच असतो, त्याच्या काम करणारा कार्यकर्ता काय करत असतोय, नेत्यासाठी काय करत असतोय, दादा बाबा मामा काही देणं घेणं नसतं. पण सामाजिक माणसाचा एक शब्द हा राजकीय माणसाला कुठल्याही थराला खाली आणू शकतो. त्यामुळं आम्ही असा विचार केला सर की राजकीय लोकांच्या पर्यंत जाण्यापेक्षा आज आपण सामाजिक कार्यातून जर मोठे झालो तर 100% राजकीय लोक आपल्यापर्यंत येऊ शकतात. आणि ह्या सगळ्यामध्ये सर राजकीय लोकांचा एखादा चेहरा जर माझ्या डोळ्यासमोर जर आणला गेला तर मी तुम्हाला सगळ्यात युवा राजकारणी म्हणायला गेलं तर माननीय अभिजित आबा पाटील पंढरपूर यांचं चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसतं. सेम की त्या माणसामध्ये सामाजिकता आहे, त्या माणसामध्ये व्यावसायिकता आहे आणि त्या माणसामध्ये राजकारणीता सुद्धा आहे. तर या तिन्हींचा संगम घेऊन काम करत असणारा माणूस आहे. वय वर्ष 38-35च्या आसपास असेल त्या माणसाचं. ज्यावेळी त्या माणसाला भेटलो त्यावेळी त्यांनी सरळ सांगितलं की सर माझे तुमच्यासारखे 4च मित्र होते,
माझाही वडील कुठेतरी कारखान्याला गाडी लावून ट्रॅक्टर ट्रॉली लावून ऊस वडणीचं काम, गावातला सरपंच, आणि सरपंचाचं पोरे उन्हाळ्या करणारा पोरगा असेल. ज्यावेळी वडील माझे एक्सपायर झाले त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर अंधार होता आणि मी कारखान्याला गेलो की बाबा माझ्या ट्रॉलीचा करार करायचा आहे. तर त्यांनी करार केला नाही, तर त्या चेअरमनला म्हटले की तुझे 4 कारखाने मी विकत घेईन. एवढी बर्निंग डिझायर त्या माणसामध्ये होती. आणि एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये सर 4 कारखाने खरेदी करून व्यवस्थितरित्या चालू आहेत. तेही बंद पडलेले कारखाने आहेत. मग या माणसामध्ये सुद्धा राजकारण असताना सुद्धा सामाजिकता आहे. सामाजिकता असताना अनेक हजारो लोकांच्या हाताला त्यांनी काम लावलेलं आहे. मग असा युवक ज्यावेळी राजकारणामध्ये जातो त्यावेळी राजकारणाची व्याख्या सर बदललेली असेल. 100%. निश्चितच जे राजकारणाकडं एक व्यवसाय, उद्योग आणि इन्कम सोर्स म्हणून पाहतात त्या युवकांसाठी हा एक मोलाचा संदेश आहे असं मला म्हणावं लागेल. मॅडम, आता हे सगळं घडत असताना आजच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जितकं सर इथं कथन झाले, एवढं सगळं तुमच्यापर्यंत कधी कथन झालंय का? हो सर, हो. दररोज आमचं बोलणं म्हणजे संसारिक बोलणं कमी असते आणि व्यवसाय असेल किंवा समाजकार्य असेल हेच बोलणं जास्त असते सर आमच्यामध्ये. महत्वाचं तेच आहे. मग हे असं असताना संसारिक बोलणं कमी, आजचं सगळं लाईफस्टाईल वेगळे, तुम्हाला मगाशीच मी बोललो त्यापासून संसारिक बोलणं कमी, पण आपला असणारा व्यवसाय, सामाजिक बांधिलकी या संदर्भात आपलं बोलणं होत असताना आजच्या ज्या तरुणी आहेत, ज्या जोडीदार निवडू पाहतायत, ज्या जोडीदार शोधतायत, त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल? मुलींना मी हाच सल्ला देईन, पहिला उच्च शिक्षण घ्या. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, जो शिक्षण घेईल, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेन तो गुरुगुरु. या उक्तीप्रमाणे मुलींनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, की त्यांना असं अशी वेळ येऊ नये की कोणासमोर हात पसरावे लागतील. स्वतः खंबीर उभे राहून स्वतः फायनान्शियली स्टेबल व्हाव्यात आणि नंतर जोडीदार हा असा शोधावा की दिसण्यावरून नाही, त्याचं अंतर्मन असेल, त्याचा स्वभाव असेल, त्याचं प्रामाणिक कष्ट असतील, सामाजिक बांधिलकी असेल, या सगळ्या गोष्टी निरखून पारखून त्या मुलींनी जोडीदार शोधावा आणि या मायावी जहालामध्ये न फसता, म्हणजे आताचा जो लव जिहादचा जो ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या लोकांनी विचार करून, व्यवस्थित विचार करून आपला योग्य तो जोडीदार शोधावा. तुमचं फील्ड मेडिकल आहे कदाचित? हो, माझं फार्मसी आहे. हा, मग मेडिकल क्षेत्र असताना चांगल्या पगार पॅकेज आपल्याला लाभलं असतं. तुम्ही हे कुरुकली गाव एक वेदगंगा नदीकाठी वसलेलं अगदीच खेड असं म्हणता येणार नाही, कारण शेजारी मुरगुडसारखी सिटी आहे, तिथून गोवा जाण्यासाठी रोड आहे, आणि अशा खेड्यामध्ये असताना तुम्हाला वाटत नाही का की आपण मेडिकल क्षेत्र सोडून थोडंसं वेगळं या सामाजिक कार्यात पडलो? तसं सांगायला गेलं की सर मी 3 वर्ष गोव्याला जॉबला होते, त्याच्यानंतर इकडं गावी आले आणि आता सध्या म्हणजे सरांच्या जेव्हा सानिध्यात आहे तेव्हापासून आमचं अशी चर्चा आहे की 1150 कोटीचा आमचा एक प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे सर, मेडिकल फील्ड मधला मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल चालू करायचं असं अशी आमची सध्या चर्चा चालू आहे आणि सर्वे सुद्धा चालू आहे. आणि आता सध्या आम्ही एक प्रोजेक्ट चालू करतोय जो की हेल्थ कार्ड, म्हणजे घरपोच जे आता रुग्ण आहेत किंवा ज्यांना गरज आहे औषधांची त्या लोकांना घरपोच आम्ही औषधांची सुविधा पोहोचवतोय आणि त्यांचे जे काही डेली रुटीन चेकअप असेल, बीपी, शुगर, ह्या सगळ्या घरातून म्हणजे त्यांना घरापर्यंत पोहोचून आम्ही हा सेवा देण्याचं काम सध्या करतो. ओके, म्हणजे मेडिकल फील्ड सोडलेलं नाही, पूर्णपणे सोडलेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ड्रीम ठेवलंय की, आणि दर्शक हो, फार महत्वाचं या ठिकाणी मी प्रश्न विचारलं त्याचं मला समाधान मिळतंय की हे छोटंसं दाम्पत्य वयाने छोटं आहे पण कर्तृत्वाने मोठं आहे. 1100 कोटीचा ड्रीम प्रोजेक्ट पाहणारं हे दाम्पत्य आहे. या दाम्पत्याचं खरंच कौतुक करावं लागेल. सर, मुलाखतीच्या शेवटी येत असताना हे सगळं घडलं, हे सगळं घडत असताना तुमचे अपार कष्ट आहेत, त्याच्यामध्ये त्याग आहे. कोल्हापूरच्या CBS स्टँडवरती तिथं म्हणजे झोपणं असेल, रात्र घालवणे असेल, हे सगळं होत असताना आजची परिस्थिती बदलली आहे. 100% आज बदलली असताना आज आराममध्ये म्हणजे
काल वाटत होतं की बिस्लरीतलं पाणी आपल्याला प्यायला मिळेल की नाही, पण आज ते आपल्याला सहजासहजी मिळतंय आणि तुमच्यामुळे अनेकांना मिळतंय. हे होत असताना, हे सगळे घडत असताना मला आपला एक विचारावं लागेल की याचा प्रेरणास्रोत नेमका कोण आहे? स्वयंप्रेरित तरुणांना व्हायला पाहिजे. अत्तदीप भव. ज्यावेळी तुम्ही, आज मी तुम्हाला म्हटलं की सर आज तुम्ही व्यवसायामध्ये या, बरोबर, मी सांगितलं तुम्हाला तुम्ही व्यवसाय, तुम्ही यायचं की नाही ती तुमची मानसिकता ठरवणार आहे. बरोबर. आज मला माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं की मी MPSC UPSC करून कलेक्टर व्हायला पाहिजे. बरोबर. माझंही स्वप्न होतं पहिले ते 10वी पर्यंत. पण आज 21व्या शतकामध्ये आपण ज्यावेळी बघत असतोय त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की शिक्षणाचा बाजार झाला. अगदी बरोबर. आज एका ठिकाणी सर मी व्याख्यानाला गेलो असताना, व्याख्यान संपलं आणि असं बसलेलो असताना सर म्हटलं, सर समाज लय नालायक आहे. खूप सांगितलं समाजाला मी. सर अगदी बरोबर आहे म्हटलं. मग तुम्ही कुठे राहताय? समाजात राहतोय. मग तुम्ही बी नालायकच की. म्हणजे जोपर्यंत स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला मिळत नाही तोपर्यंत सर आपण दुसऱ्याची प्रेरणा घेऊन काम करू शकत नाही. मग त्याला मग मला माझ्या व्याख्येत असं म्हणता येईल की ती व्हर्च्युअल प्रेरणा असावी. दुसऱ्याच्या प्रेरणेने जो माणूस काम करतोय. आज मला कुरुकलीपासून कोल्हापूरमध्ये यायचं आहे, ही माझी स्वयंप्रेरणा आहे. जर मला एखाद्याने सांगितलं की नाही निप्पाणीला जायचं आहे, मी त्यांच्या सांगण्यावरून निप्पाणीला गेलो. माझं ध्येय पूर्ण होणार आहे का? नाही होणार. आज बिझनेस काउन्सिलिंग करत असताना उत्तूरचा एक मुलगा आला माझ्याकडे, सर मला फीड मिल तयार करायचं आहे, पशुखाद्य तयार करायचं. चांगली गोष्ट आहे, चांगलं आयडिया आहे. अरे पण तुला कुठलं करायचं आहे? म्हणजे कुक्कुटपालनसाठी करायचं आहे, जनावरांसाठी करायचं आहे, का शेळी मेंढीसाठी करायचं आहे? नाही सर ते काय माझं ठरलं नाही. मग ते ठरव म्हटलं आणि मी पुन्हा परत तो 1 आठवड्यानंतर आला, सर माझं फीड मिलचं कॅन्सर झालंय आणि मला सोप फॅक्टरी काढायची आहे, साबणाची फॅक्टरी. अरे वा चांगली गोष्ट आहे म्हटलं, पण कुठला साबण काढणार आहे? कपड्याचा काढणार आहेस, धुण्याचा काढणार आहेस, आंघोळीचा की भांड्याचा साबण? सर ते काय मी ठरवलं नाही. आणि सांगताना जाता जाता त्यानं सर एक वाक्य असं वापरलं की सर ही चूक माझी नाही, माझ्या बापानं मला सांगितलं इंजिनिअरिंग कर म्हणून आज माझी ही अवस्था झाली. त्यामुळे मला असं वाटतंय पालकांना आणि तरुणांना सर माझा संदेश असा असेल की त्या मुलाला काय करायचं आहे, व्हाय डू द एज्युकेशन. आज आपण गुगलला सर्च मारत असताना WWW टाईप करतोय, तर WW चा अर्थ माझा असा आहे व्हाय व्हॉट वेन. ओके. व्हाय म्हणजे का तुम्हाला शाळा शिकायची आहे, व्हाय डू द एज्युकेशन, तुला वेन कधी काय करायचं आहे, आणि व्हॉट का कसं करायचं आहे. या प्रश्नांची उत्तर ज्यावेळी त्या तरुणाला मिळतील सर त्याला सांगावं लागणार नाही की तुला काय करायचं आहे. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी असेल की स्वयंप्रेरित उद्योजक हा गुण माझ्यामध्ये असलेला आहे. त्यामुळं मला असं सांगणारा कोण नव्हता की बाबा तू ते कर. कारण एक तर वडील अशिक्षित, आई अशिक्षित, त्यामुळे त्यांच्या विचाराने ते काय म्हणणार, माझं पोरगं कुठेतरी 10वी-12वी करून एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये काम करावं. आज त्रास होतो कारण आजचा जो आमचा वयाच्या 20, 25, 28 वर्षाचा जो प्रवास आहे हा प्रवास त्रासाचा आहे. की आज मी एकाच वर्षामध्ये मोठा झालो आणि मला एक 5 लाखाची लॉटरी लागली असं नाही होणार. तर त्यामध्ये स्ट्रगलिंग आहे. काही वेळेला आज 21व्या शतकामध्ये असताना सुद्धा सर मागच्या आठवड्यातले गेले 4 दिवस असे होते की गॅस भरायला आमच्याकडे पैसे नव्हते. एक उद्योजकता म्हणून तुमच्याकडे सांगत असताना की ह्या फेज मधून माणूस केला पाहिजे. आज मी माझ्या पत्नीला असेल, इव्हन उद्या माझ्या बाळालाही असेल, आज तुला एखादी गोष्ट पाहिजे, आज नाही मिळणार, उद्या मिळेल. का मिळणार नाही? जर एखादी गोष्ट लगेचच मिळाली, मग आपला प्रश्न असा होता की तरुणाला लगेचच श्रीमंत व्हायचं आहे, तर एखादी गोष्ट लगेचच मिळाली तर त्या गोष्टीचं त्या व्यक्तीचं व्हॅल्युएशन राहत नाही, किंमत राहत नाही, आणि आम्हाला किंमती हिरे निर्माण करायचे आहेत. अशा पद्धतीने सर स्वयंप्रेरित हा सगळा प्रवास आणि संघर्ष आमचा असेल. ओके. हे सगळं होत असताना शेवटचा प्रश्न अगदी मोजक्या शब्दामध्ये, आजची तरुणाई जी आहे त्यांना आपण काय सल्ला द्याल? आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता 100% योगदान देऊन उद्योग व्यवसायामध्ये यावं. त्यासाठी लागणार आज 0 to 100 आपला जो उपक्रम आहे, मला वाटतं 0 to hero असा झाला तर उत्तम त्याचा लोकांपर्यंत, दर्शकांपर्यंत आपण पोहोचू शकेल. तर 0च्या पाठीमागे ज्यावेळी एखादी गोष्ट लागते त्यावेळी त्याची किंमत राहत नाही. 0च्या पुढे ज्यावेळी 1 लागेल त्यावेळी त्याला आपल्याला स्पीड येईल. आणि काम करण्याची पद्धत सर अशी माझी की स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. जोपर्यंत ट्रान्झॅक्शन व्यवहार एखादा तुमचा स्पीड होत नाही त्यामुळे तुम्हाला पळता येत नाही. आणि हा सर सगळा संघर्ष असेल
आपण खूप गुणगौरव झाला आमचा या ठिकाणी, पण गुणगौरवाच्या पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे काही हात असे असतात की त्यांच्यामुळे आपण पडद्याच्या पुढे आलेलो असतो. त्यामध्ये माझे आई वडील असतील, मॅडमांचे आई वडील असतील, की माझा आता माझ्यासोबतचा काम करणारा हा कर्मचारी वर्ग न म्हणता की हे माझे सोबते आहेत, सवंगडे आहेत, आणि ह्या सवंगड्यांना घेऊन मला पुढे जायचं आहे, मला एकट्याला पुढे जायचं नाहीये काय. आणि जर आपण सगळेजण सोबत गेलो तर यशापर्यंत 100% पोहोचू. आणि हाच तरुणांना आणि आजच्या सर्व कोल्हापूरकरांना आमचा संदेश राहील. ओके, ठीक आहे, धन्यवाद सर. फार सुंदर या ठिकाणी सरांनी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 100% नोकरीच्या पाठी लागण्यापेक्षा 100% व्यवसाय पाठीमागे लागाल, तेव्हाच तुम्ही झिरोचे हिरो व्हाल. जेव्हा झिरोच्या पाठीमागे एखादी संख्या लागते तेव्हा त्याची किंमत कमी होते, पण झिरोच्या पुढे जेव्हा एखादी संख्या लागते त्याची किंमत वाढते. तुमच्याही आयुष्यात असंच घडो आणि तुम्ही अशीच प्रेरणा घेऊन या मुलाखतीतून घ्यावीत अशी मी आपणा सर्वांस विनंती करतो. आणि सर, मोहन गोखले सर आणि प्रिया गोखले मॅडम, आपण या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून आमच्या या स्टुडिओला भेट दिलीत, याबद्दल आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. आणि यासाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आपलं चॅनल SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज.